अग्निशमन जवानावर नायलॉन मांजाने काळाचा घाला घातल्याची ही दुःखद बातमी समोर येते। नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये कार्यरत असलेले मुख्य अग्निशमन वाहन चालक गोविंदा बावणे हे ड्युटी संपवून घरी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातलाय। जे अग्निशमन दल इतरांना अडचणीतून वाचवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतं, दिवस रात्र न बघता त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतं, त्याच अग्निशमन जवानावर नायलॉन मांजाने काळा घातल्याची ही दुर्दैवी घटना घडली आहे। कमाल चौक परिसरात ते दुचाकीवरून जात असताना बंदी असलेली नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अडकली आणि त्यांचा गळा खोलवर कापला गेला। यामुळे त्यांचा जागीच जीव गेल्याची बातमी समोर येते। दरम्यान या घटनेनंतर आता परिसरात देखील भीतीचं वातावरण पसरलंय, तणावाचं वातावरण या ठिकाणी पसरल्याचं पाहायला मिळतंय। वाहनावर नियंत्रण मिळवण्यात बावणे यशस्वी झाले, मात्र नायलॉन मांजामुळे त्यांचा गळा खोलवर कापला गेला। या घटनेनंतर बावणे यांच्या गळ्याला गंभीर जखम देखील झाली असून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला। ते रक्तबंबाळ अवस्थेमध्ये रस्त्यावरच कोसळले। त्यावेळी इतर नागरिकांनी त्यांची मदत करत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये देखील दाखल केलं। डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं, मात्र काही काळानंतर उपचारादरम्यानच त्यांनी त्यांचा जीव गमावल्याची ही दुःखद घटना घडली। दरम्यान नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातलेली असताना सुद्धा शहरामध्ये सर्रास अशा प्रकारचा नायलॉन मांजा वापरला जातो। नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता पुन्हा एकदा उभा राहिला। दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेकांनी त्यांचा जीव गमावलाय। इतर ठिकाणी पोलिसांनी छापा देखील टाकला, मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहेत। त्यामुळे या घटना अशा प्रकारच्या घडत असल्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील केली।